पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल गणेश, तर सलामीची जोडी असेल वैभव आणि विशाल. पहिल्या चेंडूवरती पंचांकडे दाद मागितली, पंचांनी मात्र दाद फेटाळली. निर्धाव चेंडूची सांगता येताना पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. काय घडणार या मैदानामध्ये पाहावं लागेल. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये अडूया गणरायाला. गणाधीशा बालचंद्र गजवदना गणराया वक्रतुंड धूम्रवर्ण गणपती बाप्पा मोरया. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मात्र LBW ची अपील मागितली होती. पंचांनी दात फेटाळली. चांगली गोलंदाजी, कारण प्रत्येक सामना आता 360 व्होल्टेजचा ड्रामा रंगताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मारतो. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो, यष्टीरक्षक बीट होतोय मित्रांनो. पुन्हा एकेरी धाव श्री गणेशा केला गेला संध्याकाळच्या सत्रामध्ये. मित्रांनो, क्रिकेटमध्ये बोला तर जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. आणि हा सामना जिंकल्याशिवाय मैदान सोडू नका. ज्यामध्ये बोला ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनी धरलेलं विजयाचं स्वप्न कधी मोडू नका. पावलं पावली येतील खूप सारे प्रसंग, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मनामध्ये हार मानू नका. कारण की क्रिकेटचा पवित्र मित्रांनो आहे. जेव्हा मैदानात तुम्ही उतरताना स्वतःला विजेता म्हणून पाहायला शिका. स्वतःला सांगा, हरणं हे माझं ध्येय नाही, कारण मी बनलोय तो फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आत्तापर्यंत पाहिलं 3 चेंडू हाताळताना पाहिलं. पहिला डॉट, तदनंतर एक धाव आणि तदनंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. त्या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवायचं ना तुम्हाला, तर तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर हा नेहमी जिवंत असायला पाहिजे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. इथे मात्र नक्की क्षेत्ररक्षक तैनात आहे. हातामध्ये जेल होता. कोणाची तरी अशी आवाज दिला, डाय मार डाय मार, आणि कदाचित डाय मारल्याने जेल सोडला. कदाचित हा जेल जाग्यावरती उभा होता. सहकार्यांकडून सांगितलं गेलं तू डाय मार. शेवटचा चेंडू शेष होता. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन घेऊन काढला. पंतांकडे दाद मागितली. पंतांनी पुन्हा एकदा दाद फेटा. एकदा पूर्ण धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. एक षटकाचा खेळ ते संपुष्टामध्ये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 4 धावा. नक्कीच टीम ओनर सुद्धा मॅच बघताना पाहायला मिळत आहेत. कोण कसं खेळतंय, कोण कुठे चुकतंय याची मात्र नक्कीच नोंद घेतली जाते. आदरणीय सन्माननीय विश्वासजी म्हासाळ साहेब यांच्यामार्फत वादळ या टीमचे ओनर आहेत. नक्कीच व्यासपीठावरून मात्र पाहणी करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार कर. धावसंख्येचा एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते केवळ आणि केवळ 4 धावा. ऐकूया डीजे मार्फत एक छोटंसं सूर्यसंगीत. डीजे विजय, ज्याच्या नावामध्येच विजय आहे तोच विजय मात्र नक्की येताना पाहायला मिळतोय. नाही कधी गेला पराजय, तोच मात्र विजय येताना पाहायला मिळतोय. कारण की हार मानणं हे माझं ध्येय नाही, कारण मी बनलोय तो फक्त जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? एकच धाव. मित्रांनो, आधी पण सांगितलं, हारणे माझं देण आहे. मी बनलोय फक्त जिंकण्यासाठी. हार आपण कधी मागतो? फक्त हार आपण जेव्हा स्वीकारतो, जेव्हा हारवाल्याच्या दुकानात जातो तेव्हा फक्त हारवाल्याला सांगतो मला हार दे, अन्यथा आपण कधी हार पत्करत नाही. म्हणून या मैदानामध्ये सुद्धा हार जीत कोणाची होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज विजय. विशाल
विशाल जर पाहिलं ना तर चेंडू न पाहता मात्र फक्त अक्रॉस द लाईन एकच झोन निवडला जातोय का त्याची प्रत्येक चेंडूवर ज्या पद्धतीनं गोलंदाज करेल ना त्याला तुम्ही दिशा देणं गरजेचं असेल तदनंतर गोलंदाज तुमच्या मनासारखा चेंडू फेकेल जेव्हा तुम्ही एकाच शैलीमध्ये जेव्हा खेळण्याचा प्रयत्न कराल ना तेव्हा गोलंदाज मात्र तुमच्यावरती हवी होताना पाहायला मिळेल गोलंदाजाला तुम्ही चौफेर फलंदाजी करा तदनंतर गोलंदाज तुम्हाला ज्या पद्धतीनं चेंडू हवाय त्या पद्धतीनं चेंडू नक्की देईल कारण तू परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो पुढे एकदा गोलंदाज सज्ज गणेश प्रभावी ठरताना पाहायला मिळते फलंदाजांवरती लोअर फुलटा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल तैनात क्षेत्ररक्षण मात्र झेल सोडला परंतु षटकार नक्की वाचवताना पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणी थोडंसं माइंडसेट असणं सुद्धा गरजेचं आहे सीमारेषेलगत जेव्हा आपण राहतो अंधारा हॅलोजनचा पॉवर आहे थोडंसं कन्फ्युजन मात्र नक्कीच असेल झेल घेऊ वरून जाणार की हातामध्ये येणार या द्विधावस्थेमध्ये राहिला आणि शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटला तरी चालेल षटकार वाचवण्याचा अप्रतिम असा प्रयत्न राहिला धावसंख्येत एकने वाढ होते धावसंख्येचा विचार केला इथे मात्र बॅट चेज लागलेले विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे विजयांच्या गोलंदाजीवरती एक पुन्हा गडी बाद होतं विकेटचं पतन करूया डीजेला आमंत्रण डीजे धन्यवाद डीजे अप्रतिमाचे गाण्यांची मेजबानी डीजे मार्फत संध्याच्या सत्रामध्ये पाहायला मिळते प्रेक्षकांना डोलायला लावणारी अप्रतिमाशी गाण्यांची मेजबानी पेश केली जाते डीजे मयूर यांच्या मार्फत पुन्हा एकदा बॅट चेज लागली गेली होती एकदा पूर्ण नाही इथे मात्र पुन्हा एकदा स्टॉपचा कॉल आला निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय दोन षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये दोन षटकाकडे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 6 धावा भरत दादा चला धन्यवाद मी विकास मोरे आपली घेतो रजा या पुढचा ज्यांचा आपण सकाळच्या सत्रापासून असा आवाज ऐकलात ते आदरणीय सन्माननीय भरतदादा मोरे यांच्याकडे पुन्हा वळूया धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला या मैदानामध्ये एक संधी दिली त्याबद्दल तुमचा सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद राहुल तर ज्यांचा आवाज आपण दुपारच्या सत्रानंतर ऐकलात आणि अतिशय मधुरवाणी आणि आवाजामध्ये गोडपणा ज्यांनी मॅचमध्ये रंगत आणली असे आमचे समालोचक मित्र विकास मोरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे मी विनंती करेल संतोषजी हेगडे सर यांना की आपण संतोषजी हेडगे यांना विनंती करेल की आपण या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय प्रवीण पाटील बाबू सन्मान केला जातोय विकास जी मोरे यांचा KSK म्हणजेच कोयना सोळशी कंदाटी
महाबळेश्वर भागामध्ये सातत्याने यांचा गोड आवाज आपण सर्व ऐकत असता आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच विकास, आपण वेळात वेळ काढून आलात, आमच्या विनंतीस मान देऊन त्याबद्दल आपलं मनापासून आभार आमच्या संपूर्ण DVPLच्या कमिटीच्या माध्यमातून आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून सुद्धा. मागच्या दिशेने आपण जातोय ज्या ठिकाणी पहिली इनिंग मार्गस्थ आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. टॉस, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन बॉल बाकी आहेत, दोन बॉल बाकी आहेत. राईट. चला, वेदांत 11 आणि अनिकेत 11 दोन्ही संघाच्या संगणक आपण टॉस साठी या. वेदांत आणि अनिकेत 11 आपण टॉस साठी यायचंय. हो, धावचीची संधी आणि रिस्क घेतली होती आणि रिस्क मध्ये गडी बाद झालाय. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. योगेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. चला, दोन धाबा आल्यात म्हणजे धाबा किती येतील? 15. 16चं टार्गेट ठेवलं गेलंय. टीम दादा हेडगे संघाच्या माध्यमातून वादळ ग्रुप या संघासमोर तर नाणेफेक केली जाते. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला अनिकेत 11 जो गोव्यावरून संघ दाखल झाला आणि त्याच्या समोर वेदांत 11. टॉस कोणी जिंकला? अनिकेत 11. निर्णय सांगायचा आहे. लास्ट बॉलचा रिप्ले
चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. अंपायर जरा चेतावणी द्या तुम्ही. अंपायर जरा सांगा त्यांना फिल्डिंग फैलावायला. टीम मीटिंग जास्त नको आहे, प्रत्येक चेंडूवरती मीटिंग नको आहे असं बान करा प्लीज. रोहिदास आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. हा तोच विजय आहे ज्या विजयने षटकार मारून विजय नोंदवला होता. आणि त्याच्या समोर विशाल गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेला टॉस जिंकला होता अनिकेत इलेव्हनने. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी निर्णय कळवायचा आहे. अनिकेत इलेव्हन सिक्स्टीन इज द टार्गेट. चला लेट्स प्लेचा इशारा आलाय पंचांकडून. मॅचला सुरुवात होतीये. 16चा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग काय होईल का की अजून काही वेगळं चित्र पाहायला मिळेल. विजयच्या समोर रोहिदास नाही. रोहिदास त्याच्या साथीनं आलाय आणि विशालचा चेंडू यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग शिरत असताना लॉंग लेगच्या बाजूने चुकता. ओहो फिल्डिंग झाली आहे. फिल्डिंगच्या द्वारे 1 2 3 धाबा डाऊन पूर्ण केला जातात. चपळाईनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. 15 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 3 धावा म्हणजेच 14 मध्ये 13ची आता गरज आहे. धाबांचा पाठलाग होईल की नाही अजूनही संभ्रम आहे. या मैदानावरती कालपर्यंत आपण पाहिलं होतं फ्लड लाईट मध्ये धाबा बनत नाहीत, परंतु काही काळ असा सुद्धा त्यामध्ये येताना दिसला होता जिथे धाबा वेगानं आल्या होत्या. बीट करणारा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. विशालने कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून हाताळली जाते. डॉट बॉल. पुन्हा एकदा विशाल शॉटपुल करायचं होतं. चेंडू मागे फाईन लेग मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याने चिपलाय झेल. रोहिदासला माघारी परतावा लागेल. पहिला हादरा टीम वादळ ग्रुप संघाला. गॉल. तेजस मैदानाच्या आतमध्ये येतोय परंतु तेजसला राजस बनावं लागणार आहे. तेजसला राजस बनल्या बगैर पर्याय नाही कारण धाबांचा आता वेग कुठे ना कुठेतरी मंदावला जातोय. विकेट आली आहे. विकेटच्या अगोदर डॉट आलाय आणि त्या डॉटने हा सामना हॉट झालाय. आणि आता येणारे 2 चेंडू पाहूयात कशा प्रकारे येत आहेत. विशालने अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती 3 धावा केल्यानंतर केली आहे आणि चांगला कमबॅक इथे दाखवलाय. पहिला षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 16 धाबांचा पाठलाग करायचा आहे. तेजस समोर विशाल. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. ते क्षेत्र तोच चेंडू तोच फटका तीच नसीहत. गॉन. अजून एक हादरा. चला बॅट्समन लवकर जा. वादळ ग्रुप.
चला फलंदाज सागर सुळे मैदानाच्या दिशेने दाखल होतोय आणि विजयला साथ देणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा ही स्थिती होती. विजय मैदानावरती होते, रोहिदास बाद झाला, तेजस बाद झाला, अडचणी वाढल्या होत्या आणि 2 षटकांमध्ये मला अजूनही आठवतं 9 धावा झाल्या होत्या आणि 9 धावा झाल्यानंतर 9 धावांची अजूनही गरज होती. ती येणाऱ्या 11 धावांची गरज होती येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये आणि तो सामना फिनिश केला होता षटकाराने, विजयने. आणि म्हणूनच या मॅच मध्ये सुद्धा तीच सुरच पाहायला मिळू शकते. विजयमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची आणि त्याला त्या साथीने आलेला फलंदाज सागर याच्यामध्ये क्षमता आहे या मॅचला जिंकून देण्याची. विशालची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा गेल्यानंतर उर्वरित 3 चेंडूवरती एकही धाव दिलेली नाहीये. आपण मला 3 मारलत, मी तुम्हाला 3 वेळेला एकही मारू देणार नाही. तुम्ही फक्त एकच माराल. मी त्या व्यतिरिक्त येणारे 3 चेंडू आहे या 4 चेंडू आहे त्याच्यावरती तुम्हाला एकही मारू देणार नाही. दॅट इज कमिटमेंट. ही कमिटमेंट आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. पाहूयात कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जातोय. 3 षटकांचा सामना, 5 चेंडूंची 1 ओव्हर. सागरसाठी हा चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर पिच होऊन आतमध्ये येणारा चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आलाय आणि पहिला षटकाचा खेळ संपतोय. 3 वरती धावफलक तसंच्या तसं थांबलंय 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली ओव्हर संपली आहे. 3 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटक शिल्लक आहेत. शफल चालत सुरुवातीलाच आणि त्यानंतर मात्र चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. विजयला सुद्धा चेंडू समजण्याचा झालाय आणि आता दडपण विजयवरती असताना काय विजय पुन्हा एकदा तारणहार म्हणून उभा राहील का? ही सुपर 6 ची मॅच आहे. म्हणजे जिथून जर का जिंकलात तर तुम्हाला पुढच्या फेरीत चाल मिळेल आणि जर का पराभूत झालात तर मात्र तुमचं आव्हान संपुष्टात सुद्धा येऊ शकतं. पुन्हा एकदा सागर. विजय उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच वळतात, सांगतात येस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. धावफलकातील धाबा 4 आहेत. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडू त्या चेंडू पार सुद्धा झाला असता. जयसिंग दादा शेंडगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जयसिंग दादा शेंडगे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभतीये. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत DVPL धनगर वसई प्रीमियर लीगच्या वतीनं. मोठा फटका हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून होईल सीमारेखा पार. फरार. चौकार. 4 धावा. जयसिंगदादा शेंडगे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. तर आदरणीय सन्मान्य जयसिंगदादा शेंडगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत DVPL धनगर वसई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आपणास विनंती आहे की आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम.
जसं जसे शेवटच्या घटिकेमध्ये ही मॅच येईल तसे तसे अनेक मान्यवर धनगर समाजातील आपल्याला या मंचावरती भेट देताना दिसतील. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पंच बळतील आणि सांगतील हो हा जी ये वाईड आहे. वाईड येतो तोपर्यंत ठीक आहे, वाईट वेळ येणार नाही याची काळजी घेणं गरजेची असते. वाईट आणि वाईट मधली तफावत आहे. धावपल करते धाबा 9. अजूनही 7 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7. अजून एक बॉल बाकी आहे. अजून एक बॉल बाकी आहे. आदरणीय सन्मान्य जयसिंग शेंडगे यांच्या आगमना दरम्यान केलेली ही फटाक्यांची आतिषबाजी. चला 2 षटकाचा खेळ संपलाय. धावपल गती धावा 9 आहेत, म्हणजे अजून इथून 7 धावांची गरज आहे आणि 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव सांगायचंय लाला गोरे. उशिराने आल्यात, लाला गोरे उशिराने आल्यात आणि लाला गोरेंचा परफॉर्मन्स देखण्यालायक असणार आहे. गोलंदाज बॉलर म्हणून चांगली भूमिका त्यांनी पार पाडली. आता ॲज अ बॅटर म्हणून त्यांना त्यांचा रोल अदा करायचा आहे. नवीन गोलंदाज कोण येतोय? नितीन येतोय. नितीन धरणे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला फिल्डिंग करणारा संघ मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला झालंय का? 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. नितीन आलाय. नितीन समोर सागर सुळे. कशा प्रकारची बॅटिंग करतील सागर नजर असणार आहे, कारण वादळ ग्रुपला जिंकायचं असेल तर सागरला चालणं गरजेचं. हो क्लीन 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 बोल्ड. सागर बाद होतील. अजून एक मोठा हादरा टीम वादळ ग्रुपला. गॉन. थँक्यू थँक्यू डिजे. मालोजी आलेत फलंदाजीसाठी. तर आपल्या मंचावरती ज्यांची प्रार्थने उपस्थिती आपण पाहतोय, टीम संकल्प विजय प्रतिष्ठान अंतर्गत धनगर वत्से प्रीमियर लीग दरम्यान येथे उपस्थित मान्यवर
अध्यक्ष धनगर साहित्य परिषद महाराष्ट्र चे आदरणीय सन्माननीय श्री जयसिंगजी शेंडगे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। स्वर्गीय त्यांचे वडील जे स्वर्गीय शिवाजीराव बाबू शेंडगे साहेब खूप मोठी ख्याती होती धनगर समाजामध्ये आणि त्यांचे पुत्र आहेत आणि आज या कार्यक्रमादरम्यान आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून DBPL 2024च्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि तसेच सर्वात मोठी सहकार्याची भूमिका त्यांची राहिली या स्पर्धेदरम्यान त्या सहकार्याबद्दल सुद्धा आपलं मनापासून आभार। टप्पा पडल्यानंतर खाली चेंडू राहिलाय, धावचीची संधी, गडी बाद होईल का? तर येस, गडी बाद। आता 2 मध्ये 7 करावी लागणार आहे मात, करणार कोण मात येणारे काळभर सांगेल। तसेच या स्पर्धेसाठी भरघोस योगदान ज्यांचं लाभलंय, मदतीचा एक सर्वात मोठा हात ज्यांचा लाभलाय असे मान्य आमदार ओबीसी जनसेवा जनमोर्चा अध्यक्ष मान्य श्री प्रकाशअण्णा शिवाजीराव शेंडगे यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं या स्पर्धेला। तर आमदार साहेबांचे सुद्धा मनापासून आभार, कारण आपल्या पुढाकाराने आणि आपल्या सहकार्याने आम्ही या इतक्या चांगल्या स्पर्धा या सर्व आपल्या समाज बांधवांसमोर घेऊन येतोय आणि समाज बांधवांना खेळण्याची संधी मिळते। त्याबद्दल आमदार साहेब आपलं मनापासून आभार। आणि त्यांचेच बंधू आज आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय सन्माननीय जयसिंगजी शेंडगे साहेब आपण पाहू शकता मंचावरती। त्याचबरोबरीनं माननीय आमदार श्री रमेशजी शेंडगे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला खूप मोठे योगदान लाभलंय। एकंदरीत स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व म्हणजे त्यांचे पुत्र असतील त्यांनी दिलेलं योगदान या स्पर्धेसाठी खूप बहुमूल्य आणि या समाजाप्रती असलेला प्रेम आणि समाज उन्नती करण्याच्या दृष्टीने उचललेले एक पाऊल, या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी समाजासाठी चांगली बाब आहेत आणि म्हणूनच आपला मनापासून आभार व्यक्त केला जातोय। मॅच 1 चेंडू आणि 7 धावांवरती येऊन थांबले। चला घाई करा, 1 बॉल 7 है, 1 बॉल 7 है। तुम्हाला सध्याला नशिबाची पण 7 आहे, कदाचित मगाच्या सारखा सीन इथे सुद्धा पाहायला मिळेल की काय अपेक्षा आहे, इंटरेस्ट या मॅच मधला वाढायला जाईल का? नाही, चेंडू वाढलाय, सेलिब्रेशन झालंय, मॅच जिंकली आहे टीम दादा हेडगे या संघानं विजयी संघाचं अभिनंदन, पर्वत संघ आपलं सुद्धा कौतुक। थँक्यू डीजे आणि सर्व मान्यवरांच्या साक्षीमध्ये हा सामना अतिशय शानदार रीतीने पार पडला। आदरणीय सन्माननीय जयसिंग शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नजरेसमोर अतिशय चित्तथरारक सामना पार पडत असताना बाजी मारली दादा हेडगे संघानं आणि वादळ ग्रुप या स्पर्धे बाहेर जवळजवळ होताना दिसलाय। सुपर 6 मध्ये आउट म्हणजे नॉकआउट आहे नाही, आणि आता नॉकआउट स्टेज म्हणजे सुपर 6 मधील शेवटचा सामना
जिथे अनिकेत 11 त्या संघासमोर खेळताना संघ पाहायला मिळणार आहे वेदांत 11.